कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. अहो काय झालं? काय झालं असलं सांगा तरी. अहो नाही ठीक आहे, घ्या गरीबाची मजा घेतो. नाही नाही, तुम्ही टी शर्ट उलटा घातलाय बघा तरी. सो सॉरी. ते ऍक्च्युली थोडी गडबड झाली ना घाई मध्ये. सो सॉरी. अहो इट्स ओके, होतं असं कधी कधी. तुम्ही काही म्हणत होता का? मी चहा द्यायला आले होते. हा झालं. झालं हे थँक्यू. आलेच किचन मध्ये आवरून येते. बसू द्या. मला ऍक्च्युली थोडं बोलायचं होतं तुमच्याशी. बोला ना. कसं जमतं तुम्हाला असं नेहमी हसत राहायला? म्हणजे मी समजले नाही. समजलं नाही की समजून न समजल्यासारखं दाखवतं? कशाबद्दल बोलताय सांगा तरी. आईबद्दल बोलतोय. आमच्या आई जे बनीबद्दल बोलल्या ते ऐकून तुम्हाला खूप वाईट वाटलं असेल. बनीला कुठलाच अधिकार मिळणार नाही, त्याचं काही नातं नाही, त्याचं काही संबंध नाही. अहो मला खरंच वाईट नाही वाटलं. तुम्हाला पटतंय तिचं बोलणं? नाही पटतंय असं नाहीये, पण आईंना माझ्याबद्दल गैरसमज आहे आणि खूप आधीपासून आहे. म्हणजे त्यांना असं वाटतं की मी आतापर्यंत जे काही केलं ना ते फक्त पैशांसाठी केलं. पण तुम्हाला खरं सांगू, ज्या दिवशी आईंचे गैरसमज दूर होतील ना त्या दिवशी त्या चिनू मनू इतका जीव बनीला पण लावतील बघा तुम्ही. आणि ते गैरसमज दूर नाही झालेत तर नाही झाले तर बनीचा सगळ्यात जास्त अधिकारच्या गोष्टीवर आहे ना ती तुम्ही त्याला द्या. सुंदरराव, माझ्या हातात आता काही नाही आहे. बिझनेस सगळं अखिल सांभाळतोय. सगळे हक्क त्याला आहेत, मला नाही. माझ्याकडे पहिलं त्याला काहीच नाही आहे. हो मी तुम्हाला त्याविषयी बोलतच नाही. मी फक्त इतकंच म्हणते की तुमचं बाबा म्हणून बनीवर असलेलं प्रेम, बाबा म्हणून त्याच्यावर असलेला हक्क आणि आयुष्यात काहीही झालं तरी माझा बाबा माझी साथ कधीच सोडणार नाही हा त्याचा तुमच्यावर असलेला विश्वास तो कधी हिरावून घेऊ नका. बस एवढंच हवंय मला. वसंतराव, आज मी तुम्हाला एक वचन देतो. माझ्या जीवात जीव असेपर्यंत बनीचा बाबा म्हणून मी कायम त्याच्या पाठीशी असेल. आणि हा हक्क त्याच्याकडून कोणी गिरवून घेणार नाही. आमचं बाबा आणि मुलाचं नातं ना इतकं घट्ट असेल ना की तुम्हाला कधीच काळजी वाटणार नाही. तुम्हाला फक्त आनंद आणि अभिमान वाटेल. श्वास ठेवा. गुरुजी, हो आहे ना सगळं व्यवस्थित? हो, सगळी तयारी झालेली आहे. काही लागलं तर सांगतो. हो हो हो. हे काय, हो मला मदत करा की काहीतरी. काय माझ्याकडून काहीतरी चूक झाली ना तर मगच प्रॉब्लेम व्हायचा ना. त्यामुळे आपलं बसून बघितलेलं बरं.
मी निमित्त शोधा बसायला. मी एकटीच मरमर करते. वसोने अवनी आहेत की कोण माझ्या बरोबर आहे आणि कोण नाही हे मला पक्क माहितीये. आजी मी आहे ना तुझ्या सोबत. सांग मला काय मदत करू. काहीही करू नको. हीच मोठी मदत आहे माझ्यासाठी. आणि आता थांबायचं नाही, बाहेर जायचं आणि खेळायचं. पळा. आजी पण मला पूजा बघायची आहे. ती सांगितलं ना आता थांबायचं नाही इथे म्हणून. कळत नाही तुला? जा पळ. गुरुजी मी आले. हा हो. आजोबा हा बोल. ही कसली पूजा आहे. काय तनया काकूला बाळ होणार आहे ना, हो ते बाळ अगदी आनंदात यावं, त्याला काहीही त्रास होऊ नये म्हणून आपण बाप्पाची पूजा करतोय. बस बाकी काही नाही. गुरुजी हे काय आहे? ही सुपारी आहे. सुपारी. अरे तू अजून इथेच आहेस. मी तुला बाहेर जायला सांगितलं होतं ना. जा. आजी पण मला पूजा बघायची आहे. आलाय मोठा बघणारा. आणि सारखं सारखं मला आजी आजी म्हणायचं नाही. आजी बिजी नाहीये मी. चल निघ इथून. जयश्री काय बनी तू आता बाहेर जा खेळायला. मी बाहेर येते. ओके. अहो खीर तयार झाली आहे का. ती हो बघते केली असेल अवनीने. आई तुम्ही थांबा इथे. खीर होतच आली असेल. मी जाऊन बघते. थांब जरा. मी सांगितलं होतं ना तुला पूजेच्या कुठल्याही कामाला हात लावायचा नाहीस म्हणून. मग तुझी नजर लागते आमच्या सुखाला. आणि मला तुझ्या मदतीची गरज नाही. माझं मी बघीन काय करायचं ते. आता तरी तू आणि बनी तुझा मुलगा तुम्ही दोघंही मला इथे नको आहात. जा कुठेतरी त्याला घेऊन. अवनी वाव किती छान वाटतंय मला. किती दिवसांनी आपण एकत्र पूजेला बसणार आहोत. अखिल आपण किती छान दिसतोय ना. आपण एक सेल्फी काढूया. किती दिवस काढला पण नाही तुझ्याबरोबर एक सेल्फी. मी छान पोस्ट करेन. हात टाक हात टाक हात टाक. स्माइल. हा काय मूड आहे तुझा. छान हास ना फोटो मध्ये. एकतर इतक्या दिवसांनी एकत्र पूजेला. तनया मला ऑफिसमध्ये खूप महत्वाचे काम आहे. हे काय मध्येच पूजेचं येऊन बसलंय ना. माझं अख्खं शेड्यूल बिघडलंय माहितीये. आता काम करू की पूजा. असं काय बोलतोयस तू अखिल. हे मला सांग आईने एवढं सगळं केलंय कोणासाठी. आपल्यासाठी ना. आपल्या चांगल्यासाठी ना. मला तर वाटतं ना तुला आजकाल कोणाच्या प्रेमाची कदरच नाही राहिली. हे प्रेमच महागात पडतंय मला. तुझं प्रेम म्हणून तिथे ऑफिसमध्ये सीईओची रिस्पॉन्सिबिलिटी घेतली. आईचं प्रेम म्हणून आज पूजेला बसतो. हेच चालू आहे माझ्या आयुष्यात. अरे अखिल असं काय बोलतो एवढ्या चांगल्या दिवशी. मला सांग कोणी काही बोललंय का तुला. हो मग रोज बोलतात. तुला वेळ देत नाही म्हणून वसू वहिनी अवनी वहिनी रोज बोलतात मला. त्यात तुझे नसते उद्योग. हे बाबा तू ते पिझ्झाचं जे काय केलंस ना तसं प्लीज परत काहीच करू नकोस. डोंट वरी. नाही होणार आहे परत तसं काय. काय भरोसा तुझा. अखिल यार प्लीज असं नको ना बोलू. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.